शांती मंत्र म्हणजे काय? तर प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला एक कुठला तरी मंत्र म्हटला जातो, तो खास त्याचा असतो. उपनिषद या शब्दालाच म्हणजे या ग्रंथांनाच वेदांत असं दुसरं नाव आहे. म्हणजे वैदिक वाङ्मयाचा हा शेवटचा भाग आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जसजसं ते चढत जातो क्रेसेंडो, तसं शेवटचं हे सर्वात उत्तम असतं. तसं अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने उपनिषद ही खरंच वेद अंत आहे. कुठली कुठली उपनिषद आहेत तुम्हाला सहज जाताना सांगते. गर्भोपनिषद आहे, म्हणजे स्त्रीच्या पोटात गर्भ कसा वाढतो याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे त्याला त्यांनी गर्भोपनिषद म्हटलं. रसोपनिषद, रस म्हणजे पारा, केमिस्ट्री, रसायन शास्त्र आपण म्हणतो. तर केमिस्ट्री बद्दलचं जे काही ज्ञान आहे त्याला त्यांनी रस उपनिषद म्हटलं. इतकंच नव्हे तर तुम्हाला माहिती असेल की एक शैलोपनिषद आहे, म्हणजे सर्मन ऑन द माउंटन. हे जे ख्रिश्चॅनिटी मधलं अत्यंत महत्वाचं सर्मन आहे पहिलं, त्याचं संस्कृत भाषांतर करून त्याला माउंटनच्या अर्थी शैल आणि उपनिषद शब्द दिलाय.